राज्यातील पावसाचा मुक्काम वाढत चालला असून 7 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। पूर्व मध्यम आणि ईशान्य अरबी समुद्रावर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने समुद्र खवळला आहे। त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील मच्छीमार बांधवांना पुन्हा हवामानाचा मोठा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मोंधा चक्रीवादळाचा फटका अजूनही ताजा असतानाच नव्या वादळाची चिन्हे दिसू लागल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार पुन्हा सतर्क झाले आहेत। मागील काही दिवसात समुद्र खवळल्याने अनेक बोटी परत बोलवाव्या लागल्या। खोल समुद्रात गेलेल्या बोटींना परतीचा प्रवास करावा लागल्याने प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान मच्छीमारांना सोसावे लागले आहे। जाळे, डिझेल, खाद्य साहित्य आणि बोटींच्या दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे मत्स्य व्यवसायाचे अर्थकारण कोलमडले आहे। श्रीवर्धन तालुक्यातील दिघीच्या टोकापासून आदगाव, गुडगाव, दिव्यागर, भरटखोल, जीवना कोळीवाडा, मूळगाव, दांडा कोळीवाडा, बागबांडला या सर्व किनारी भागातील मच्छीमार गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत। जूनपासून आत्तापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा वादळांमुळे मच्छीमारी थांबवावी लागली, अशी माहिती अनुभवी बुजुर्ग मच्छीमारांनी दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार समुद्राच्या लाटांवरून आम्ही आधीच अंदाज बांधतो, आता पुन्हा वादळ येण्याची चाहूल लागली आहे। मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा, आता प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा। राज्य सरकारने अलीकडेच मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिला असला तरी प्रत्यक्ष मदत मिळण्याचा विलंब होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही नैसर्गिक आपत्तीतील तातडीची नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व पातळ्यांवरून होत आहे।